खयची सिरियल? धुक्यात हरवली वाट. ही खय लागता? 250 एपिसोड झाले त्याचे. काय बोलता? तुम्ही बघत नाही? मी भेटीला की जीवा बघतोय. होय काय? हे काय सगळे इलेत ना? हा. पाहुण्यानो, तात्यांका सांगू त्यांच्या घरात खोटा माणूस इलाय म्हणून. कशाला? कृष्णा जंगम. हा? ता खरा आहे खोटा हे सांगू? अहो सस्पेन्स आहे त्यांच्या सिरियलचा. तो कशाला चार चौघात सांगताय? खायचा सस्पेन्स झगडाचा अख्ख्या महाराष्ट्रात माहिती आहे, म्हाताऱ्याकच माहिती नाही. त्या एकटा अंधारात हा त्या काय सांगायला नको. नाही नाही अजून लिहून झालं नाहीये. नाही मी लिहितो. नाही मी स्किट बद्दल नाही बोलत आहे, वेगळं आहे. हॅलो हॅलो. अरे बाबा मी कधी नाही बोललोय का? अरे प्रॉब्लेम असतात ना. मी तुम्हाला बोललेलो ना, हे 5 दिवस मी एकही अक्षर लिहिणार नाही. अरे डेली सोपचा रायटर आहे म्हणून काय झालं? ब्रेक नको? नाही कायमचा नका देऊ. अरे बाबा अरे जेन्युइन प्रॉब्लेम आहे रे माझा. लोकांचे हात दगडाखाली येतात. माझा तांब्यामध्ये अडकलाय रे. ए तू सेटवर रिक्षा नको फिरव. एक तर विषय नाही मिळत तिकडे त्या लोकांना. एक नाव घेतलं ना की हो बोलावं लागतं. रावस प्रोडक्शन आहे ना म्हणून मी हो बोलतो. म्हणून हो बोलतो फक्त. लगेच कसं लिहून देणार? ओरडत नाही. मी बघतो अर्ध्या तासात काहीतरी मॅनेज करून बघतो. देतो तुला 1-2 सीन काहीतरी दुपारपर्यंत. तोपर्यंत उरलेले सीन तुम्ही शूट करून घ्या. हा हे बघा प्रसाद सर असं होतो. अशी वेळ दुश्मनावर पण येऊ नये. आप्पा हॅलो. अहो आप्पा तुम्हाला सांगितलं ना, तो कोणतो वेल्डर का कोणतो पाठवा तांब्या काढायला, तो आलेला नाहीये. कोणतो टायपिस्ट मुलगा बाबल्या का बेमट्या तो पाठवणार होता, तो पण आलेला नाहीये अजून. इलाय 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 दादा इलाय इलाय दादा इलाय मी इलाय 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 दादा इलाय 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 दादा इलाय. आप्पा कोणतरी आलं, मी नंतर बोलतो. ठेवा. कोण दादा नमस्कार, मी बाबल्या मयेकर. आप्पानी पाठवलंय? हा त्याचं काय झाला, आप्पाची नोटीस यायला उशीर झाला. नाही तर मी टायमाचं पक्को. हा एकदा गेला तुमचं राहू दे. ते मडकं का घेऊन आलात तुम्ही? गांगण. गांगण्यांचं काय? पेट्रोल पंपावर गेले होते. हा? 20 रुपयाचं पेट्रोल टाक म्हणाले. यमान हाक मारल्यावरनं मला काय कळलं नाही हो. पेट्रोल पंपावर गेले. हा. पेट्रोल साठी टाकी उघडल्यानी हा. 20 रुपयाचं टाक म्हणताना सिगरेट टाकीत गेली. गांगण फॉ. गांगण एकदम कॉमेडीच मेले ना. हसतावा काय? नाही, नाही. हसतावा काय? सुत का गावावर? हो, पण ते- पोरगी एकटी आ. तिला एकटीला मला समजवायचं आज रात्री वडाखाली. नाही, ते राहू दे. पण ते मडकं कशाला आणलंय तुम्ही? मडकं कशाला आणलंय? मडका हा गांगणात पोरगो नाही ना, हा. म्हणून म्हटलं मी धरते मडकं. अच्छा मग ते अंतिम विधी वगैरे केलात ना तुम्ही त्यांचे? खय हा? स्मशानाकडे चाललो होतो आपण निरोप धाडल्यानी, हा. म्हणून तुमच्याकडे वळलंय. म्हणजे तुम्ही अंत्ययात्रा सोडून आलाय? सोडून खय घेऊन आलंय. सगळे माझ्या मागेच आहेत. तर दुसरा मजला आहे ना, तिथे तिरडीचे बांबू अडकलेत. हा पण बांबू काढूक वेळ लागेल तोपर्यंत म्हटलं तुमका भेटून घेतय. अहो तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? पाहुण्यानू हा? खैचा कॅलेंडर वापरताव? का? या गुढीपाडवा खै साजरा करताव? गुढीपाडवा नाही हो, ह्याच्यासाठीच तुम्हाला बोलवलंय. माझा हात तांब्यात अडकलाय ना म्हणून तुम्हाला बोलवलंय हो. मी काय धुवून बिवून देणार नाही. हा गावचा माणूस असून म्हणून कसली पण कामं करणार नाही मी. हो हा पाणी न्यायचा तांबे नाहीये, पाणी प्यायचा तांबे आहे. हा. तुळशीचे पानं त्याच्यात कुस्करत होतो, तो हात अडकलाय कड्यामुळे. ते लागतोय म्हणून रुमाल बांधलाय हो. काढून घेऊया. हा. चिंतू वेल्डर हा ना, त्याच्याकडे जाऊ. अहो तेवढा वेळ माझ्याकडे असतं तर मी गेलो नसतो का? पुढच्या अर्ध्या तासात मी सिरियल लिहितो ना, त्याचा स्क्रीन प्ले मला पाठवायचा हो. काय? तुम्ही टायपिस्ट आहात असं आप्पा बोलले. टाईपिस्ट म्हणजे हा. लय जबरदस्त टाईप करतो. हा सकाळी एकदा बैठक घातलेल्या कोर्टाच्या बाहेर की संध्याकाळपर्यंत उठाक भेटत नाही. जन्म दाखल्यापासून मरण दाखल्यावर सगळं करताय. ते कोर्टाच्या बाहेर तुम्ही बसता ना, तुम्ही माझी हेल्प करा. तुम्ही ते टाईप करा. मी सिरियल लिहितो ना, ती धुक्यात हरवली वाट, त्याचा मला स्क्रीन प्ले पाठवायचा आहे. खयची सिरियल? धुक्यात हरवली वाट. ही खय लागता? 250 एपिसोड झाले त्याचे. काय बोलता? तुम्ही बघत नाही? मी भेटीला की जीवा बघतोय. होय काय? हे काय सगळे इलेत ना? हा. पाहुण्यानो, तात्यांका सांगू त्यांच्या घरात खोटा माणूस इलाय म्हणून. कशाला? कृष्णा जंगम. हा? ता खरा आहे खोटा हे सांगू? अहो सस्पेन्स आहे त्यांच्या सिरियलचा. तो कशाला चार चौघात सांगताय? खायचा सस्पेन्स झगडाचा अख्ख्या महाराष्ट्रात माहिती आहे, म्हाताऱ्याकच माहिती नाही. त्या एकटा अंधारात हा त्या काय सांगायला नको. उद्या टेन्शन घेतलं आणि गांगण्यासारखा गेलो अहो, मग. गप्पा बसा तुम्ही. त्यांचं टेन्शन तुम्ही नाही घेऊ. रुक्मिणी बाई होय आहेत. काय? तुम्ही माझ्या सिरियलचं टेन्शन घ्या हो. तुम्ही ते मी सांगतो ना तसं स्क्रीन प्ले फक्त टाईप करा, एवढंच फक्त माझं म्हणणं आहे. ह्याच्यावर टाईप करायचा. हा हा घ्या लॅपटॉप घ्या. मस्त. हा घ्या घ्या. मस्त. हो काय झालं? तात्यानू हा या जाम झाला. आपल्याकडे ना अजूनपर्यंत ह्या साईडनं उघडायची पद्धत नाही आली. तिकडून उघडा तिकडून.
हैसून हा. माका टाईपरायटरची सवय आहे ना हा हा त्यामुळं हा, सावकाश सावकाश घ्या. 1 तासाचा विशेष भाग करायचा आहे ना, म्हणजे कसं असं काहीतरी करायचं ना जेणे ना बघून लोक अशी मेली पाहिजेत. असं मेली काहीतरी. पाहिजे हा. मी सांगू काय? सिरियल बंद करा आनंदाने मरतील लोक. मी सांगतो तेवढं लिहा तुम्ही, स्वतःची अक्कल नका पाजळू. हा? मी आपला रायटर आहे ना इनपुट्स देता माझे हा, इनपुट तुम्हाला देता. ते खाली वाटत असेल तर तुम्ही मांडीवर घेतला तरी चालेल. मांडीवर घ्या. हा. हा. हा, घ्या. लिहा सकाळचा सीन. विद्युलता आपल्या सिरियलची हिरोईन आहे. विद्युलता दादरच्या ट्रॅफिक मध्ये फसलेली आहे आणि दादरच्या ट्रॅफिक मध्ये फसली. दादरच्या ट्रॅफिक मधून ती वाट काढत काढत प्लाझा सिनेमाच्या इथे येते. प्लाझाच्या बस स्टॉप वरती उभी आहे आणि तेवढ्यात विद्युलताला आणि तेवढ्यात विद्युलताला एवढ्यात कोण भेटतं? तेवढ्यात अरे! ए मूर्ख माणसा आहे. अरे लॅपटॉप का उडवलंस तू? ती मका टाईपरायटरची सवय आहे ना खटको आत घेतलंय. अरे अरे तुझ्या खटक्यापाय कितीचा फटका पडला असता माहितीये का? अरे बाबा टाईपरायटर नाही रे तो, लॅपटॉप आहे. स्क्रीन प्ले त्याच्यात सगळे स्क्रीन प्ले. प्लीज रे बाबा असं नको करू प्लीज प्लीज. चांगलं चांगलं चांगलं. हा ली. विद्युलता बसमध्ये चढते आणि बसमध्ये अचानक इथे काहीतरी ड्रामा केला पाहिजे. ड्रामा तिकडे आपण काय करूया, तिकडे तिकडे सिरियलचा हिरो येतो. हिरो हा सिरियलचा हिरो पुनर्वसू तिच्या समोर येतो. पुनर्वसूला बघून ती अचानक थांबते. तिला काय बोलावं कळत नाही तरी हिम्मत करून ती पुनर्वसूच्या पुढ्यात जाते. त्याच्यानंतर पुनर्वसू तिला बघतो. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. पुनर्वसू विद्युलताला मिठी मारतो आणि विद्युलता पुनर्वसूच्या कानात आय लव्ह यू बोलते. लिवलाय मी. काय लिहिलं वाट जरा. अचानक बस मिळाल्यामुळे विद्युलता गोंधळते. तिला गोंधळलेलं पाहून बस चालक तिच्या प्रेमात पडतो. बस चालक पुनर्वसूला मिठी मारतो. विद्युलता बसवाल्याला आय लव्ह यू म्हणते. त्याला प्रपोज मारते आणि बसवाल्याचं पुनर्वसन करते. तुझा जन्म सर्वपित्री अमावस्याला झालेला का रे? का? अरे बसवाल्याचं पुनर्वसन अशी सिरियल नाही रे माझी. अरे धुक्यात हरवली वाट अशी प्रेमाची सिरियल आहे. हे असं काय नको. हे खोड सगळं आधी बोललो ते सगळं लिही. कळलं काय तुला? या चुकीचा आपण का? साक्षीदार आपल्या बाजून नसला ना की निकाल आपल्या बाजून लागत नाही. तसा झाला या म्हणजे सीन बदलूक लागता. म्हणजे काय करायचं? वेगळं करू. वेगळं कोकणातलं सीन. कोकणात. विद्युलता हा ना हा खेकड्याचा रस्सो घेऊन येता हा आणि पुनर्वसू हा ना हा. तो तिच्यासाठी खटखटे लाडू आणूक विसरता. या मुद्द्यावरून दोघांची भांडणं होतात. हा त्या भांडणाचा राग काढूक विद्युलता डायरेक्ट रत्नागिरीत येते. रत्नागिरीत ती बाबल्याक येऊन सांगते मका पुनर्वसूची तक्रार करूची हा तू नोटीस काढ. मुळात मुंबईतली एक हिरोईन विद्युलता रत्नागिरीत येऊन बाबल्या मयेकरला तक्रार करायला का सांगेल? कारण बाबल्या सिरियलचा रायटर आहे ना. अरे तू रायटर नाही रे. मी सांगतो तेवढं तू तुझं डोकं नको लावू रे. मी तुला सांगतो तेवढंच फक्त टाईप कर. ली काहीतरी ना आता वेगळं करूया. म्हणजे खूप वेगळं वेगळं करू जा. वेगळं करू जा. हा हिरो हिरोईन मध्ये तिसरी पोरगी आणा. अरे ते नको रे. हल्ली सगळ्या सिरियल तशाच चालतात. ते मला नाही आवडत. तुम्हाला नाही आवडत? नाही. 10 एपिसोड नंतर ताच कराल तुम्ही पण. अरे नाही रे. मी असा लेखक आहे ना की माझ्या सिरियल मध्ये हिरो हिरोईनचं जरी भांडण झालं ना तरी 5व्या मिनिटाला ते सॉल्व्ह होतं. 5 मिनिटाला सॉल्व्ह होतं. हा, हा. मग आपण एक काम करू. काय? कोकणाच्या भोगद्यात हा सीन करू. कोकणातला बोगद्याचा सीन म्हणजे काय करायचं? कोकणचा भोगदा लागला हा. की हिरोईनचं भांडण दाखवायचा हा. आणि भोगदा संपला की भांडण सॉल्व्ह. कोकणात सगळी भांडणं काळोखात सॉल्व्ह होता. ही तुझी फालतू मेंटॅलिटी आहे. कळलं? ही माझी एकट्याची मेंटॅलिटी नाही. मग? ही अख्ख्या देशाची मेंटॅलिटी आहे. आपण 2 नंबरवर आहे लोकसंख्येच्या बाबतीत. अरे असं नाही चालत रे बाबा. असं नाही चालत. एक काम कर. ते लिहिले ना विद्युलता पुनर्वसूला भेटते आणि पुनर्वसू तिला मिठी मारतो. विद्युलता त्याच्या कानात आय लव्ह यू बोलते. ह्याच्या पुढे पुनर्वसू विद्युलतेला सांगतो की आपण दोघांनी पळून जाऊन लग्न करूया. आणि नाही 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 थांब 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 थांब. बॅकस्पेक्स मागे मागे बॅकस्पेस मागे. हा हा बस बस. काय आलं सांग आता. श्री अरे तू सगळं खोडलंस. अरे तुला फक्त एक ओळ खोडायला सांगितली रे. एवढ्या जोराने बॅकस्पेसचं बटन दाबतात. मका फोन इलो. हॅलो पप्पे. हा झालं
गांगण उठायचे आहेत त्याला पेटवायचं आहे. आलो 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 आलो. अरे थांब ना, हे लिहायचंय ना. अरे ऐक ना. आधी गांगण मग लिखाण. अरे थांब ना, हे बाबा, हे येतं, बाबले, येतं, हे येतं, भेमटे, येतं, थांब ना, येतं. ऐक ना माझं. हा सर रसिक, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? सई? प्रथमेश, रमेश, मला असं वाटतं की तुम्ही एक वेगळ्या प्रकारची एनर्जी घेऊन येता या मंचावर नेहमी. म्हणजे कधी आम्ही कमी हसतो, कधी जास्त हसतो, पण तुमची एनर्जी हललेली मी आजपर्यंत एकदाही नाही पाहिली आहे. आणि तीच शेवटपर्यंत सुद्धा टिकून राहावी हीच इच्छा आहे. आज ती एनर्जी बघायला मिळाली. काही पंचेस माझ्या अगदीच आवडीचे होते. आम्ही पण एन्जॉय केलं जसं तुम्ही केलं. प्रसाद दादा? तुम्ही दोघंही काहीतरी वेगळी कॅरेक्टर्स घेऊन कधी येत आहे याची मी मनापासून वाट बघत होतो आणि आज ती भूक माझी भागली. ही दोन्ही कॅरेक्टर्स खूप मस्त आहेत, युनिक आहेत आणि ही तुम्ही हे दोघं पुढे पण फॉलो करायला आणि तुम्ही केलेलं मला बघायला फार आवडेल. मस्त झाला परफॉर्मन्स. रेवती मॅम, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला आमची ही पात्र कशी वाटली? ही जी गोष्ट तू डेव्हलप करत होतास ती ऐकायची पुढे आम्हाला, काय काय घडतं ते कोकणातलं. कारण ती जास्त इंटरेस्टिंग होती. पण इतकं स्मूथ चाललं होतं की कंटाळा आला नाही, कुठेही थांबावंसं वाटलं नाही. आणि हे अजून पुढे कंटिन्यू झालं असतं तरी चाललं असतं. लिहिलेलं फारच छान होतं. अर्थातच समीरची कॉन्सेप्ट आणि त्याच्या काही अत्यंत मॅड स्किट्समध्ये पूर्वी मी ही कामं केली आहेत. त्यामुळे हे असं कितीही काळ तो लिहित राहू शकतो हे मला माहिती आहे. त्यामुळे चाललं असतं अजून एक 15-20 मिनटंसुद्धा हे स्किट चाललं असतं. क्या बात आहे. थँक्यू सो मच.